नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला ड्रायरबद्दल सांगणार आहे थोडं. तर हा आपला डायनॅमिक एंटरप्राइजेसचा ड्रायर आहे. सो मी याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन देणार आहे. तर चला बघूया आपण ड्रायरचं जोडणी कशी आहे ती. हा ड्रायर कॉम्प्रेसरमधून आऊट निघालेला आहे इयरचा. तो इथं ड्रायरला इन होऊन कनेक्ट झालेला आहे. हे 2 फिल्टर आहेत, IF आणि MGF, आणि हा एक आहे CF. असे 3 फिल्टर लागतात. सो हा ड्रायर आहे तो 3 फिल्टरवर कनेक्टेड आहे, IF, MGF आणि CF. सो हा इनलेट आहे आणि हा ड्रायरचा आऊट आहे. तर याच्यात हा आपल्याकडे जागा नसल्यामुळे आपण हे थोडंसं उलट्या साईडला ठेवलेलं आहे. आणि हे प्रेशर गेज आहे त्याचे. हा एक आहे, हा एक आहे. याचं वर्किंग कसं आहे की हा टॉवर आहे ना, हा टॉवर तो 10 मिनिटांनी चालू होतो आणि 10 मिनिटांनी परत हा टॉवर चालू होतो दुसरा. सो 10 मिनिटांनी हा टॉवर चालू होण्याचं कारण असं आहे की ह्याच्यात जो ॲल्युमिना आहे सो तो सुकण्यासाठी ते आपण चालू ठेवतो. एक टॉवर आणि एक टॉवर बंद असतो 10 मिनटं. त्यानुसार हे वर्किंग आहे. 10 मिनटं एक टॉवर चालू राहतो लेफ्ट साईडचा आणि 10 मिनटं राईट साईडचा टॉवर चालू होतो. ज्यावेळेस लेफ्ट साईडचा टॉवर चालू असेल त्यावेळेस राईट साईडचा 10 मिनटं बंद असेल. ज्यावेळेस राईट साईडचा 10 मिनटं चालू असेल त्यावेळेस लेफ्ट साईडचा 10 मिनटं बंद असेल. आता मी आपणाला वॉलबद्दल सांगतो जरा. हा बायपासचा वॉल आहे. हा कधी बंद करायचा नाही. हा बंदच ठेवायचा असतो वॉल. हा ऑन करायचा नसतो कधी. जर काही प्रॉब्लेम झाला ड्रायरमध्ये तरच तो वॉल ऑन करायचा, अदरवाईज तो वॉल कंटिन्यू ऑफ ठेवायचा. बाकीचे वॉल सगळे हे जे आहेत तो ऑन ठेवायचा. हा खालचा पण वॉल चालू ठेवायचा. आणि आता एक मेन वॉल आहे तो जो पर्ज वॉल. हा पूर्ण कधीही ओपन ठेवायचा नाही. हा 10%च पूर्ण असा बंद पण ठेवायचा नाही आणि पूर्ण असा ओपन पण ठेवायचा नाही. कारण पूर्ण ओपन ठेवला तर पूर्ण म्हणजे प्रेशर पुढं येणार नाही पूर्ण ओपन ठेवल्यामुळे. आणि जर पूर्ण बंद केला तरी पण पुढं एअरमध्ये पाणी येऊ शकतं. सो त्याच्यामुळे पूर्ण बंद पण नाही ठेवायचा आणि पूर्ण ऑन पण नाही ठेवायचा. हा 10%च ऑन ठेवायचा, बस एवढंच. याच्या व्यतिरिक्त जास्त ओपन ठेवायचा नाही. हा आहे पर्ज वॉल. त्याला जास्त करून ऑपरेट नाही करायचा. हा जेवढा 10% आहे तेवढाच ठेवायचा. सो झालं. बाकी काय आहे याच्यातून ज्यावेळेस हा लेफ्ट साईडचा टॉवर ऑन असेल त्यावेळेस राईट साईडचा टॉवर ज्यावेळेस ऑन असेल त्यावेळेस त्याच्यातून कंटिन्यू एअर येते. आणि ज्यावेळेस लेफ्ट साईडचा चालू असेल त्यावेळेस त्याच्यातून कंटिन्यू एअर येते. हे कशासाठी आहे तर याच्यातून पाणी ड्रेन होतं याच्यासाठी आहे. म्हणजे ज्या टॉवरमध्ये समजा जर थोडंसं पाणी वगैरे असेल तर ह्याच्यातून कंटिन्यू पर्ज वॉल ओपन ठेवल्यामुळं कंटिन्यू पाणी बाहेर फेकत असते. सो त्याच्यामुळे हे वॉल कंटिन्यू ओपन असतात. असं वाटू नये की तुम्हाला की हे वॉल ओपन आहे, एअर जाती आहे कशी काय. सर ते कंटिन्यू एअर जाण्यासाठीच आहे. कशासाठी तर ते आतला ॲल्युमिना असतो याच्यातला तो ड्राय होण्यासाठी, ते कंटिन्यू एअर जाण्यासाठी तो वॉल कंटिन्यू ओपन असतो. पण 5% किंवा 10%च ऑन असतो, तो जास्त नाही. तर कसं वाटले आपल्याला सांगा, कमेंट करून लाईक करा, शेअर करा. थँक्यू.